नमस्कार मंडळी, घरच्या तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपला मेनू आहे घरगुती काळा मसाला कसा बनवायचा. चला तर मग घरगुती काळा मसाला बनवायला सुरुवात करू. अर्धा किलो मिरची, अर्धा किलो धने आणि अर्धा किलो किसलेलं खोबरं, त्रिफला, वेलची, रामपत्री, जायपत्री, मसाला वेलची, खसखस, दालचिनी, हळद, स्टारफूल, दालचिनी, लवंग, मसाला हिंग, शोप, नागकेशर, साई जिरा, नागामोथा, साधं जिरं, जायफळ, सुंठ. चला तर मग आपण मसाले भाजायला घेऊ. सर्वात पहिला आपण धने भाजून घेऊ. थोडे लाल करायचे आपल्याला यांना. असे आपले धने भाजले गेले. आता आपण मिरची भाजून घेऊ. थोडस तेल टाकून भाजून घेऊ. अशी आपली मिरची भाजली गेली आहे. आता आपण पत्री भाजून घेऊ. मी प्रत्येक थोडंच तेल यूज करतेय. अशी आपण पत्री भाजून घेतलीये. तर आपण दगडफूल भाजून घेऊ. आपलं दगडफूल पण आता भाजलं गेलंय. मी काढून घेते. आता आपण लोंग मिरे भाजून घेऊ. मिरे भाजून आपण यांना फुटेस तोपर्यंत भाजत राहायचं. मी थोडी करून भाजतीये. मिरियत मिरी, फूल, नागकेशर, त्रिफला, कप, मसाला वेलची आपण कुठून घेतली आहे. दालचिनी, रामपत्री, जावित्री, जायफळ आणि सुंठ, शोपा, साधं जिरं, साई जिरं, वेलची, मसाला हिंग, हळद, खोबरं. आता आपण खसखस भाजून घेऊ. आता हे झालं का आपण दळायला जाऊ. आता आपली खसखस पण भाजली गेली आहे. मी खोबरं वेगळंच ठेवले कारण की आपल्याला दळताना खोबरं वेगळंच दळावं लागतं. आता आपण कांडप मशीन मध्ये जाऊन दळून आणू. तर बघू शकता आपण मसाला दळून आणला आहे. आपला मसाला आता छान रेडी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. इन्ग्रेडियंट्सची लिस्ट मी डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा.